नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी आहे कोमल वासलवार। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा व का करावा, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते हे आज व्हिडिओमध्ये नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा व ते केल्याने काय फळ मिळते हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। महाशिवरात्रीच्या दिवशी ही अशी काही गोष्टी आहेत की त्या आपण कधी केल्या नाही पाहिजे। महाशिवरात्रीचे व्रत खूप शुभ मानलं जातं, तितकंच महत्त्व आहे। जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळत असते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये। त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तुमची महादेवावर आणि भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ शिव हर शंकर लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। महादेवाची अखंड कृपा तुमच्यावरती आशीर्वादावरती तुमच्या कुटुंबावरती राहू दे। दरवर्षीप्रमाणे माघ महिन्यातील पक्ष चतुर्थीला महाशिवरात्री आपण साजरी करतो। 26 फेब्रुवारी 2025 मध्ये महाशिवरात्री आलेली आहे। तुम्ही वर्षभर जितके सोमवार करता तितके किंवा महादेवाची काही व्रत वैकल्य वर्षभरात करत असता ते आपण महाशिवरात्रीच्या उपवासाने पूर्ण होतात। हे एकच असे व्रत आहे की महाशिवरात्रीचे ते केल्यामुळे आपल्याला प्रत्येक व्रताचं फळ मिळतो। त्यामुळे हे व्रत सगळ्यांनी केले पाहिजे। गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकं पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते। ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघता येत असेल, त्यांना इच्छुक वर मिळत नाही, त्यांना किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसेल, त्यांना म्हणजे आवडती वधूवर मिळत नसेल, त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत नक्की करावे। लवकरच त्यांना विवाह योग जुळून येईल। महादेव हे खूप भोळे भाळे आहेत। त्यांच्या पिंडीवरती एक जल अर्पण केलं तरी त्यांना आपली इच्छा पूर्ण करतात किंवा एक बेलाचे पान आणि अर्पण केलं तरी आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत असतात। असं म्हटलं जातं की महादेवाची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमाचे पालन आपण जरूर केलं पाहिजे। त्या नियमाची माहिती आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता, त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात। त्यामुळे धोत्र्यांची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंड्याचे फळ, तसेच बेलाचं फळ, बेलाची पाने, वेगवेगळ्या झाडाची पानं, फळं सुद्धा अर्पण केली जातात। त्याबरोबर पंचामृताचा अभिषेक, त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो। पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका घडतात ज्या आपल्याला अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा त्या चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर आपण अर्पण केल्या जातात। त्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे, ज्यामुळे महादेव आपल्याला क्रोधित सुद्धा होऊ शकतात। महादेव जितके भोळे आहेत ते तितकेच एकदम साध्याच्या पूजेने प्रसन्न होतात, तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होत असतात। त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे। यात सगळा पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका। शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा। महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील। अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर नक्की करावा। आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी। यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर नक्की करायचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता। काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबातही घालू नका। यानंतर पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही। ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करत असताना व्यसनी पदार्थ सुद्धा खाऊ नका।
कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे हे अगदी शरीरासाठी घातक आहे. पण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी. व्यसन करणे टाळलं पाहिजे. यानंतर तिसरा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहेत ती पुरुष तत्वाची प्रतीक आहे. महादेवाला हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिलाच वापरतात. आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत. ते संहार करतात, आपल्या संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहायला जात नाही. दुसरे कारण असं आहे की महादेवाने वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात तुम्ही करू नका. त्यानंतर चौथा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो तो मग दुधाचा असो किंवा दह्याचा, पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक करतो महादेवाच्या पिंडीवर असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा दुसऱ्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा. पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवाने केला होता. म्हणून शंखाचा वापर महादेवाने पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानला आहे. तुम्ही जर आतापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर करत असेल तर तो तुम्ही चुकूनही करू नका. तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक तुम्ही कधी करू नका. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्व का स्थान दिलं जातं. तर तो शंखचूड नावाचा जो असुर होता तो राक्षस, तो भगवान विष्णूचा शंखचूड नावाचा जो असुर होता तो राक्षस भगवान श्री विष्णूचा भक्त होता. त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतर पाचवा नियम असा आहे की महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या मंजिराचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाच्या पिंडीला तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात, पण असं अजिबात तुम्ही करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका, ते पूर्णपणे वर्ज्य मानली गेली आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीचे फुलं अजिबात व्हायची नाही. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टीला वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. आता पुढचा नियम जो असा आहे की मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत खूप महत्त्वाचा आहे, जो या नियमाचे पालन प्रत्येकाने केलंच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा आपण अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादं भांडं वापरू शकता. पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही, पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्याचं विष बनतं. तर हे विष समान आपण बनलेला पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर आपण शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये आपण टाळलेलाच बरा, म्हणून ते व्हायचं नाही. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा आपण पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं. त्यानंतर पुढचा नियम असा आहे की महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण केलेल्या असतात. त्यामुळे काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात. म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी आवडीचे नैवेद्य आपण करतो, आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी आपण त्या महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे त्याचे पारणे करत असतो. तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केले असतात ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे वर्ज्य आहे. त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करत असताना तुम्ही शालिग्रामची सुद्धा पूजा करावी, तर तुम्हाला ते नैवेद्य खाता येईल. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे की महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्याने या दिवशी ब्रह्मचर्य जरूर पाळावे. महाशिवरात्रीच्या दिवशी
हा नियम पाळल्याने आपल्याला उपवास असतो त्या दिवशी आपण दिवसभर झोपायचं नाही, तर या दिवशी रात्री झोपणंसुद्धा वर्ज्य आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा जो नियम प्रत्येकाच्या घरात पाळला गेला जातो ह्या दिवशी तर हा नियम पाळला तरच आपले हे व्रत पूर्ण होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि स्वच्छ ठेवावं. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर अपशब्द वापरू नये. आपल्या घरामध्ये कुणाचं मन दुखेल असं वागू नये. अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. तर आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास करू नये. गर्भवती महिलांनी हे व्रत केलं नाही तरी चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत केले नाही तरी चालतं, पण तरी जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करून हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांनी बाळाची हालचाल नक्की जाणवत असते. त्यासाठी तुम्ही पूर्णपणे आहार घ्यावा. म्हणजे जर उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी ती व्यवस्थितपणे घ्यावे. चांगले जेवण करून अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी नियमाचे पालन जरूर करावे. वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य होत नसेल तर शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरीही चालेल. आणि हे व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा. मनोभावे महादेवाची पूजा केली, भक्ती केली तरी महादेव आपल्याला प्रसन्न होतात. तिसरी व्यक्ती म्हणजे ज्याची तब्येत ठीक नसेल, आजारी असाल तर व्रत करू नका. यामुळे आणखी त्रास होऊ शकतो. आणि जर तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या. पूर्णपणे उपवासी राहू नका. भरपूर प्रमाणात दूध पदार्थ घ्या. आपली श्रद्धा भक्ती महत्त्वाची आहे. तर या 3 व्यक्तींना शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करीत असेल तर विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एक तर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता, किंवा 3 अर्पण करू शकता, 5 अर्पण करू शकता, 7 अर्पण करू शकता. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होता की एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात.